PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। चिखली परिसरातील कुदळवाडीमध्ये एका गोदामाला भीषण आग लागली। घटनास्थळी महापालिकेच्या अग्निशमन दलाची 9 वाहनं घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते। काही किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट दिसत असल्याने ही आग मोठी असल्याचं दिसून येते। कुदळवाडीत अनेक अनधिकृत गोडाऊन आहेत। अनेक वेळा तिथे आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत। तेथील भंगार व्यावसायिकांवर कारवाई करणं ही महापालिकेची जबाबदारी आहे, परंतु आर्थिक स्वार्थासाठी महापालिकेचे अधिकारी अनधिकृत बांधकाम आणि बेकायदेशीर गोदामांवर कारवाई करत नसल्याचं स्थानिक पातळीवर चर्चा होतीये। आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास चिखली कुदळवाडी येथे एका गोदामाला भीषण आग लागली। त्या ठिकाणी नेहमीच आग लागते या समस्येवर महानगरपालिकेनं कायमचा उपाय करणं देखील गरजेचं आहे, परंतु आर्थिक स्वार्थापोटी कोणती कारवाई करत नसल्याचं आढळून येतंय। कारण आजूबाजूला नागरी वस्ती आहे। या आगीच्या धुरापासून त्यांच्या आरोग्याला धोका देखील उद्भवू शकतो, हे नाकारता येत नाही। आगीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही। किती गोडाऊन जळालेत आणि कोणती जीवितहानी झाली? 10:15 अंदाजे आम्हाला आग लागल्याची घटनेची माहिती मिळाली। त्याच्यानंतर तात्काळ अग्निशमन दल आणि डिझास्टर मॅनेजमेंटचे जे काही दल आहे आमचं या ठिकाणी उपस्थित झालं आणि त्यांनी आग विझवण्यासाठीची जी काही कार्यवाही आहे ती चालू केलेली आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं तर PMRD, MIDC, PCMC, पुणे सगळे जे फायर स्टेशन आहेत त्यांच्या सगळे जे काही गाड्या आहेत आम्ही बोलवलेल्या आहेत आणि या ठिकाणी तातडीनं आमचं आग विझवण्याचं काम हे प्रायोरिटीवरती चालू आहे। सर, साधारण आपण पाहतो या ठिकाणी कायमच आग लागण्याची घटना घडत असते, असं समजतं आहे। अनधिकृत गोदाम आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का? नाही, निश्चितपणे आता ते बोलणं मला संयुक्त वाटत नाही। आता सध्या मी त्याच्यावरती नंतर आपल्याशी चर्चा करेल, पण आता सध्या प्राथमिकता अशी आहे की आम्हाला ही आग विझवणं ही आमची प्राथमिकता आहे आणि तूर्त जी आम्हाला माहिती मिळाली याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आणि आमचा तो प्रयत्न आहे की आग आम्हाला पसरू न देणं हा आमची प्राथमिकता आहे सध्याच्या घडीला। अग्निशमन दलाच्या गाड्या कुठून इथं दाखल झाल्या आग विझवण्यासाठी आणि किती दुकानं जळली? आता जवळपास आपण जर बघितलं असेल तर 40 ते 50 दुकानं हे आगीच्या याच्यामध्ये झपाट्याखाली आलेले आहेत आणि जर बघितलं तर PMRD, MIDC, PCMC, PMC, त्याच्यानंतर टाटा मोटर्स अशा सगळ्या प्रकारच्या गाड्या आम्ही या ठिकाणी बोलवल्या आहेत। आता अंदाजे इथे 15 ते 20 गाडी इथे या ठिकाणी आहेत आणि ते सगळं आग विझवण्याचं काम प्राथमिकतेवरती। एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेलं आहे, ह्याला जबाबदार कोण? निश्चित हे सगळं प्रकरण झाल्यानंतर याच्यामधली जबाबदार कोण, ही कशामुळं लागली, ह्या सगळ्याचा उलगडा केला जाईल आणि निश्चित त्याच्यावरती आवश्यक ती कारवाई केली जाईल। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।